26 जानेवारी आला की आपण पहिला प्रश्न विचारतो तो हा, आज सुट्टी आहे ना. कोणी विचारत नाही आज मी देशासाठी काय करतोय. झेंडा फडकवतो, देशभक्तीची गाणी वाजतात, व्हॉट्सॲप स्टेटस बदलतो. पण 27 जानेवारीला सगळं परत तसंच. आजची स्टोरी त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं 26 जानेवारी म्हणजे फक्त सुट्टी. एक प्रश्न स्वतःला विचारा, जर आपल्याला अधिकार हवे तर कर्तव्य नको आहेत का? जर संविधानाने आपल्याला सगळं दिलं तर आपण देशाला काय देतोय? आजचा तरुण खूप हुशार आहे, पण प्रश्न आहे तो जबाबदार आहे का? रोहन नावाचा एक तरुण होता, शिक्षित, स्मार्ट, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह. 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी तो मित्रांना म्हणाला, उद्या सुट्टी आहे, मस्त झोपायचं. सकाळी झेंडा फडकवण्याचा आवाज आला, पण रोहनने फोन सायलेंटवर ठेवला. त्याच दिवशी त्याच्या आजोबांनी त्याला विचारलं, तू झेंडावंदनला का नाही गेलास? रोहन हसत म्हणाला, आजोबा हे सगळं फॉर्मॅलिटीज आहे. आजोबा शांतपणे उठली, एक जुनी फाईल काढली. त्यात होती त्यांच्या आयुष्यातली स्टोरी, संघर्ष, अपेक्षा, अन्याय. ते म्हणाले, बघ आज 26 जानेवारी आहे, कारण या देशाने ठरवलं आता राजा नाही, संविधान सर्वोच्च आहे. या संविधानामुळेच माझ्या नातवाला मोकळेपणाने बोलता येत आहे, स्वप्न बघता येत आहेत. ते थांबले आणि म्हणाले, पण हे संविधान फक्त पुस्तकात ठेवलं तर देश टिकणार नाही. त्या दिवशी रोहन पहिल्यांदा विचारात पडला. त्याला जाणवलं तो देशावर टीका करतो पण जबाबदारी घेत नाही. 26 जानेवारी त्याच्यासाठी पहिल्यांदा सुट्टी नव्हती, तो जागा होण्याचा दिवस होता. 26 जानेवारी म्हणजे फक्त बर्डे नाही, तो प्रतिज्ञेचा दिवस आहे. अधिकार ओरडून मिळत नाही, ते कर्तव्य निभावून टिकतात. देशप्रेम म्हणजे स्टेटस नाही, ते शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी आहे. आजचा तरुण जर जागा झाला तर देशाला कोणी हरवू शकत नाही, कारण संविधान कागदावर नाही, आचरणात जिवंत ठेवलं तरच प्रजासत्ताक टिकतं. तुमच्यासाठी 26 जानेवारी म्हणजे सुट्टी आहे की जबाबदारी? आणि खरं सांगा, तुम्ही या देशासाठी रोज एकतरी जबाबदारी निभावता का? कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण बदलाची सुरुवात एका विचारापासूनच होते.